श्री स्वामी चरित्र सारामृत दशमो अध्याय. श्री गणेशाय नम. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन्म, यांचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मनी करुणी विचार, आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ स्थिपे. हावरी नामक ग्रामी, यजुर्वर्ती ग्रहाश्रमी, बाळप्पा नामे द्विज कोणी, राहते होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्वतया प्रती, सावकारी सराफी करीती, जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय झाले, संसारात बगले, सद्गुरु सेवेचे दिवस आले, मती पालटली तयाची. लटिका अवघा संसार, या माझी नाही सार, परलोकी द्वारा पुत्र कोणी नये कामाते. इहलोकी जे जे करावे, परलोकी त्यांचे फळ भोगावे. दुष्कर्माने दुःख भोगावे, सत्कर्म सौख्य पाविजे. बाळप्पांच्या मनात यावरी विचार येत, सदा विद्वित चित्त, व्यवहारी सौख्य वाटेना. जरी संसारी वर्ताती, तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणा प्रती, कोठे आता भेटेल. याचे विचार रात्र दिन, चित्ताचे न होय समाधान. तया प्रती स्वप्न 3 रात्री एक पडे. पंचपक्वान्ने स्वर्ण ताटी, भरून आपणा पुढे येती. पाहुणी ऐशी गोष्टी, उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार, सोडावे सर्व घरदार. माया पाश दृढंतर, विवेकशास्त्र तोडावा. सोलापुरी काम आम्हासी, ऐसे सांगून सर्वत्रासी. निघाले सद्गुरु शोधासी, घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात, तिथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले, ते ईश्वरी अवतार. लोका दाविले चमत्कार, तयांचा महिमा अपार. वर्णू केवी अल्पमती. स्वामीचरित्र वर्तिता, चिदंबर दीक्षितांची कथा. आठवली ते वर्तिता, सर्व दोष हरतील. महायात्रा संकल्प करून, जन निगती घरातून. परी मार्गी लागल्या पुण्यस्थान, स्नानदान करिता ती. महायात्रा स्वामीचरित्र ग्रंथ क्रमिता मी किंकर, मार्गी लागले अति पवित्र. चिदंबरांचे पुण्यस्थान, त्यांचे घेऊनी दर्शन. पुढे करावे मार्गक्रमण, श्रुती होऊनी सावधान. श्रवणी सादर असावे, मुरगोडी मल्हार दीक्षित. वेदशास्त्र पारंगत, धर्म कर्म सदारत. ईश्वर भक्त तेसाची, जयांची ख्याती सर्वत्र. विद्याधनांचे माहेर, अल्पतेपण संसार. करुणी काळ क्रमिताती, परितया नाही संतती. म्हणून उद्वित चित्ती, मग शिवाराधना करीती. कामना चित्ती धरुनी, 12 वर्ष अनुष्ठान. केले शंकराचे पूजन, सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयासी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन, भरवसा पूर्ण असावा. एकूण या वरासी, आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेसी, ती चित्ती तोषली. तियेसी झाली गर्भधारणा, आनंदले उभयतांचे मन. जो साक्षात उमारमन, तिच्या उदरी राहिला. अनंत ब्राह्मण ज्यांच्या उदरी, इच्छा मात्र घडो मोडी. तो परमात्मा त्रिपुरारी, गर्भवास भोगित. 9 मास भरता पूर्ण, कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदन, सत्कार केला यथाविधी. चिदंबर नामाधी दान, ठेविले तया लागून. शुक्ल पक्षी आशुषी समान, बाळ वाढू लागले. प्रत्यक्ष शंकर अवतरला, करू लागला बाललीला. पाहुणी जनी जनकाला, कौतुक अत्यंत वाटत असे. पुढे केले मौजी बंधन, वेदशास्त्र झाले निपुण. निघट शिक्षा व्याकरण, काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानांच्या घरी, व्रत होते गजगोरी. चिदंबर तया अवसरी, पूजे लागे आणिले. मृत्तिकेचा गज करुनी, पूजा करीती यजमान. यथाविधी सर्व पूजन, दीक्षित त्यासी सांगती. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता, गजासी प्राण येऊनी तत्वता. चालू लागला हे पाहता, विस्मित झाले यजमान. बाळपणी ऐशी कीर्ती, पाहुणी सर्व श्रेय करीती. हे ईश्वर अवतार म्हणती, सर्वत्र ख्याती पसरली. ऐशी लीला अपार, दाखविले चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर, जगोद्धारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी, यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवून, द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी, ब्राह्मण बेसले भोजनी. तूप गेले सुरोनी, दीक्षितां ते समजेले. जले भरले होते घट, तयासी लाविता अमृतहस्त. ते घृत झाले समस्त, आश्चर्य करीती सर्वजण. तेव्हा पुणे शहरा माझी, पेशवे होते रावबाजी.
एके समयी ते सहजी दर्शनाते पातले, अन्यायाने राज्य करीत, दुसऱ्यांचे द्रव्य हरीत. ते यामुळे जण झाले त्रस्त, दादा त्यांची लागेना. तयाने हे ऐकून मुरगुडी आले धावून, म्हणती दक्षितांसी सांगून, दादा फुली लावावी. रावबाजीसी वृत्तांत करणार पण करणी झाला श्रुत, म्हणती जे सांगेतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितासी निरोप पाठविला, आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसा सांगता दीक्षिताप्रती तये वेळी काय बोलती, आता पालटली तुझी मती, त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर, जाईल राज्यलक्ष्मी सर्व, वचनी ठेवी निर्धार, निरोप तुझ दिलासे. सिद्धवाक्य सत्य झाले, रावबाजीचे राज्य केले, ब्राह्मव्रती राहिले परतंत्र जन्मभरी. एक समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी, तेव्हा बोलले स्वामी यती, आम्ही त्याते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांच्या घरी, तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती. लीला विग्रही श्री स्वामी जयांचे आगमन त्रिभुवनी, ते दीक्षितांच्या सदनी असतील नवल नसेची. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पव्रत, मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणोनी. तिथे एकिला वृत्तांत, अक्कलकोटी स्वामी समर्थ, भक्तजन तारणार्थ यतिरूप प्रकटले. अमृता समान रसळ कथा, एकता पावन श्रोते वक्ता, करून या एकाग्रचित्ता अवधान द्यावे श्रोते हो. पुढले अध्यायी कथन, बाळप्पा करील जप ध्यान, तयाची भक्ती देखून स्वामी कृपा करतील. भक्तजनांची माऊली अक्कलकोटी प्रकटली, सदा कृपेची सावली आम्हावरी करोते. मागणे हेची स्वामी प्रती, दृढ इच्छा माझे चित्ती, शंकराची प्रेमळ भयप्रती, तास विष्णूवरी असोते. इथे श्री स्वामीचरित्रसार अमृत, नाना प्रकर कथा समत, सदा परिसुत प्रेमळ भक्त. 10मो अध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्ति शंभवती.